नमस्कार मित्रांनो, आपली मराठी शाळाच्या मिशन समृद्ध शासकीय कर्मचारी सिरीजच्या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचे स्वागत. आपल्याला वेळोवेळी महागाई भत्त्याची डीए थकबाकी, पगाराचा फरक, सॅलरी अरियर्स किंवा बोनसच्या रूपाने मोठी रक्कमेची एकरकमी भेट लंप सेम अमाउंट मिळत असते. पण अनेकदा हे पैसे हातात आले की ते कुठे खर्च होतात हे समजूनही येत नाही. मिळालेल्या या थकबाकीचा योग्य वापर करून आर्थिक सुरक्षितता कशी मिळवायची हेच आज आपण 2 मिनिटात पाहणार आहोत. जेव्हा मोठी थकबाकी हातात येते तेव्हा सर्वात आधी 50-30-20चा फॉर्म्युला वापरा. 50% रक्कम महागड्या कर्जाची परतफेड. जर तुमच्यावर क्रेडिट कार्डचे कर्ज किंवा जास्त व्याजाचे पर्सनल लोन असेल तर सर्वात आधी थकबाकीतील 50% रक्कम वापरून ते कर्ज बंद करा. 30% रक्कम गुंतवणूक. ही रक्कम थेट भविष्यासाठी सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवा. 20% रक्कम वैयक्तिक इच्छा. उरलेली 20% रक्कम तुम्ही स्वतःच्या आवडीनिवडी, खरेदी किंवा कुटुंबासोबतच्या प्रवासासाठी मोकळेपणाने वापरू शकता. मिळालेले 50,000 किंवा 1,00,000 रुपये थेट सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवून देऊ नका, कारण तिथून ते सहज खर्च होतात. त्याऐवजी 1. इमर्जन्सी फंड, आणीबाणी निधी. तुमच्या 3 ते 6 महिन्यांच्या खर्चाइतकी रक्कम नेहमी लिक्विड फंड किंवा शॉर्ट टर्म एफडी मध्ये सुरक्षित ठेवा. 2. एसटीपीचा पर्याय. जर तुम्हाला ही थकबाकी शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडात लावायची असेल तर एकाच वेळी पूर्ण पैसे लावण्याऐवजी एसटीपी सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन वापरा. पैसे लिक्विड फंडात ठेवून तिथून दरमहा इक्विटी फंडात ट्रान्सफर करा. थोडक्यात सांगायचे तर पगाराची थकबाकी ही उधळपट्टी करण्यासाठी नसून कर्जमुक्त होण्यासाठी आणि तुमची गुंतवणूक वेगाने वाढवण्यासाठी मिळालेली एक उत्तम संधी असते. या सिरीजच्या पुढच्या म्हणजे 4थ्या भागात आपण पाहणार आहोत दरमहा 5,000 रुपयांची सुरक्षित SIP करून 1 कोटींचा फंड कसा उभा करावा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व कर्मचारी मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.